जय हिंद मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा. मित्रांनो बघा, आपल्या नाथ भरतीचं या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर तर बघा महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी मित्रांनो आपण जे आहे गणित व बुद्धिमत्तेचे याचं मित्रांनो पहिल्या क्रमांकाचे प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत. तर बघा बऱ्याच दिवसापासून मित्रांनो आपल्याला जे आहे कमेंट होते की सर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो सिरीज चालू करा. त्यासाठीच मित्रांनो बघा आम्ही तुमच्या सर्वांच्या कमेंट जे आहे बघा लक्षामध्ये घेऊनच आजपासून बघा गणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो आपल्या चॅनलवरील सिरीज आपण चालू केलेली आहे. तर बघा मित्रांनो आजचा आपला भाग आहे पहिला. त्यामुळे मित्रांनो बघा आपल्या या प्रश्नपत्रिकेमध्ये मित्रांनो थोडासा मित्रांनो सिंपल लेवलचे जे आहेत साधे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो दिसणार आहेत. परंतु जसं जसं मित्रांनो पुढे भाग वाढत जातील तसतसे बघा मित्रांनो आपले जे प्रश्न आहेत ते टॉप लेवलचे व टफ मित्रांनो प्रश्न होत जातील. त्यामुळे मित्रांनो बघा तुम्ही जे आहे अवश्य आपला व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे. आणि मित्रांनो बघा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आहेत मित्रांनो एकदम मित्रांनो ट्रिक्सनुसार अभ्यास करणार, एकदम ट्रिक्सनुसार. त्यामुळे मित्रांनो बघा तुम्ही जे आहे आत्ताच वही पेन घ्या आणि बसून घ्या आणि हे सर्व प्रश्न मित्रांनो एकाखाली एक शिस्तमध्ये मित्रांनो बघा तुम्ही उतरवून घ्या आपल्या वहीवरी आणि सर्व काही मित्रांनो प्रश्न जे आहे ते पाठच तुम्ही करून घ्या. तर बघा पहिला प्रश्न, एका चौरसाची बाजू 20 सेमी असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती येईल? तर बघा मित्रांनो जे एका चौरसाची मित्रांनो बाजू आहे तिचं मित्रांनो बघा 5 सेमी असल्यास त्या चौरसाचे मित्रांनो क्षेत्रफळ किती येईल? तर बघा मित्रांनो या ठिकाणी सरळ चौरसाचं जर तुम्हाला मित्रांनो क्षेत्रफळ जर विचारलं आणि बाजू जर मित्रांनो तुम्हाला एखादी दिली तर त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो करायचं काहीच नाही. मी जे ट्रिक सांगतो ती ट्रिक वापरा. सरळ मित्रांनो बघा हे 5 घ्या आणि या 5चा मित्रांनो वर्ग करा. झालं किती? 5चा वर्ग 25 झालं. बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य अनुसार पर्याय क्रमांक 25 सेंटी चौरस किलोमीटर जे आहे मित्रांनो या ठिकाणी बघा चौरस मीटर आपल्या प्रश्नाचे मित्रांनो या ठिकाणी योग्य अनुसार असणार आहे 25 सेमी. पुढे बघा आता प्रश्न क्रमांक दुसरा, पाया 5 सेमी व उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल? तर बघा मित्रांनो पाया 5 सेमी व उंची 12 सेमी असणाऱ्या मित्रांनो काटकोन त्रिकोणाचा कर्ण आपल्याला काढायचा आहे. सरळ मित्रांनो काहीच करू नका, सरळ 5 ला 5 असं 5 ला 5 घ्या, 5चा वर्ग करा मित्रांनो प्लस 12 घ्या, 12चा वर्ग बरोबर. आता बघा मित्रांनो 5चा वर्ग मित्रांनो झाले किती? 25 प्लस मित्रांनो 12चा वर्ग 144. मित्रांनो बघा आपण जर 144 प्लस जर मित्रांनो 25 केले झाले किती? 4 आणि 5 9, हे 4 आणि 2 6 आणि हे 1 9 आणि किती मित्रांनो बरोबर 169. तर बघा मित्रांनो सरळ आता या 169चं तुम्ही वर्गमूळ काढून घ्या. जर आपण जर 169चं मित्रांनो जर वर्गमूळ काढलं तर ते किती मित्रांनो होतं? 13 होतं. पर्याय क्रमांक मित्रांनो क. या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे बघा पर्याय क्रमांक क. बघा मित्रांनो महत्वाचं म्हणजे बघा मित्रांनो आपल्याला गणित व बुद्धिमत्ता सोडवताना मित्रांनो या ठिकाणी बघा पाठ असणे मित्रांनो जे आहे तुम्हाला ठिकाणी महत्वाचं आहे. पाढे बघा मित्रांनो वर्ग आणि वर्गमूळ हे मित्रांनो तुम्हाला पाठ असणं बघा अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. कारण बघा मित्रांनो वर्गमूळ काढण्याच्या मित्रांनो बरेच जे आहेत या ठिकाणी ट्रिक्स आहेत. परंतु मित्रांनो बघा ट्रिक्स वापरण्याऐवजी जर तुम्ही जर वर्गमूळ जर तुम्ही मित्रांनो पाठच जर केला तर त्या ठिकाणी मित्रांनो तुमचा एक जरी सेकंद त्या ठिकाणी वाचला आणि प्रत्येका सेकंदाचा मित्रांनो जर मित्रांनो 1 सेकंद म्हणलं तर जवळपास तुम्हाला मित्रांनो 100 जे मार्काचं पेपर असते असेच जर मित्रांनो 100 प्रश्न म्हणजे जवळपास तुमच्यासाठी मित्रांनो 1 मिनिट 40 सेकंद या ठिकाणी तुमच्यासाठी तुमच्या जवळ मित्रांनो उरत आहेत. म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जे आहे कसल्याही प्रकारचे मित्रांनो जवळपास 2 ते 3 प्रश्न तुम्ही या ठिकाणी सोडवू शकता. म्हणजे बघा मित्रांनो तुम्ही जेवढं काय होईल गणित बघा तुम्ही तोंडी पाठच ठेवण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी तुम्ही बाकीचे मित्रांनो फिजूल म्हणजे टाइम जे आहे बरबाद या ठिकाणी तुम्ही करू नका. तर पुढे बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा. तर बघा तिसरा प्रश्न, घनाकृती पेटीचे घनफळ 343 घनसेमी आहे तर त्या पेटीच्या बाजूची लांबी किती? तर बघा मित्रांनो घनाच्या मित्रांनो जे पेटीचे घनफळ आहे ते किती आहे? 343 घनसेमी. तर त्या घनाच्या मित्रांनो बाजूची लांबी काढायची आहे. सरळ बघा मित्रांनो सरळ 343 घेऊन टाका आणि याचा मित्रांनो जे या ठिकाणी आता तुम्ही घनमूळ काढून घ्या. म्हणजे आपल्या प्रश्नाचे जे या ठिकाणी मित्रांनो योग्य आन्सर तुम्हाला भेटून जाईल. तर बघा 343 मित्रांनो घनमूळ किती आहे? तर ते बघा 7 म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी बघा 7 सेमी जे मित्रांनो आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे. तर बघा 1चा मित्रांनो घन 1 आहे, 2चा मित्रांनो 8 आहे, 3चा 27, 4चा 64, 5चा
125, 6चा 216 व मित्रांनो जे 7 आहे मित्रांनो 7चा आहे मित्रांनो 343, म्हणजे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर किती मित्रांनो 7 हे असणार आहे। तर पुढे बघा चौथा प्रश्न, एक रेल्वे ताशी 90 किलोमीटर वेगाने जात असताना तिचा मीटर सेकंद वेग काढायचा आहे। बघा आपल्या ठिकाणी मित्रांनो मीटर सेकंद, तर बघा सरळ मित्रांनो 90 किलोमीटर ताशी वेगाने जात आहे म्हणून 90 घेऊन टाकू आणि बघा याच्या गुणाकाराने मित्रांनो आता आपल्याला 5/18 घ्यावं लागलं। मित्रांनो 5/18 आपण सूत्रानुसार घेतो, बघा सूत्रानुसार या ठिकाणी आपण घेत आहोत। जर मित्रांनो बघा या ठिकाणी जर आपल्याला ताशी वेग विचारला असता, ताशी वेग, तर आपण या ठिकाणी कशा प्रकारे प्रश्नाचं योग्य आन्सर काढला असतो ते सुद्धा तुम्हाला सांगून टाकतो हे झाल्यावर। आता बघा मीटर सेकंड मध्ये काढायचं आहे म्हणून 5/18 घेतलं, पुन्हा 18×1 = 18, 18×5 = 90 मित्रांनो झालं की पुन्हा झाले किती खाली 5 गुणाकारामध्ये 5 आलं, म्हणजेच 5×5 = 25, म्हणजे बघा मित्रांनो किती 25 सेकंद या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक ब। तर बघा मित्रांनो हे होतं आपल्याला मीटर सेकंद मध्ये वेग काढलं। जर आता जर तुम्हाला समजा ताशी 90 किलोमीटर वेगाने जात असताना मित्रांनो जे रेल्वेचा आहे ताशी वेग काढा मीटर सेकंद, हा तर या ठिकाणी आपण कशा प्रकारे मित्रांनो जे योग्य आन्सर या ठिकाणी काढू शकतो, तर ते बघा समजा जर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी जर मित्रांनो वेळ जे आहे ते वेळ आपल्याला या ठिकाणी 90 मित्रांनो दिलेला आहे, 90 सेकंद किंवा 90 मिनिट आपण या ठिकाणी घेऊ शकतो, 90 सेकंद समजा। तर बघा सरळ या ठिकाणी आपण 90 घेऊन टाकू, याच्या गुणाकाराने मित्रांनो जे आता उलट 5/18 या ठिकाणी सरळ आपण 18/5 करून टाकू, सरळ किती 18/5। आता बघा 5×1 = 5, पुन्हा 5×1 उरलं किती मित्रांनो 4, पुन्हा किती 5×8 = 40, मग पुन्हा मित्रांनो 18 गुणिले जर आपण 18 या ठिकाणी केलं तर झालं किती मित्रांनो 18 गुणिले जर 18 केलं तर झालं किती मित्रांनो जवळपास 300 मित्रांनो 364 जवळ जातं। बघा तुम्हाला आपण एक बार करून बघूया या ठिकाणी किती, तर 18 गुणाकारामध्ये 18, आता बघा मित्रांनो 8×8 = 64, हातचे आले 6, पुन्हा 8×1 = 8 आणि 6 मित्रांनो झाले किती 14, पुन्हा या ठिकाणी प्लस 1×8 = 8, 1×1 = 1, सरळ 4 झाले की मित्रांनो 12, हातच्या आला 1, म्हणजेच 324 आहे मित्रांनो। बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो ताशी वेग विचारला असता तर मित्रांनो बघा 324 किलोमीटर मित्रांनो पर आवर असता, तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे बघा प्रश्न क्रमांक 5, बघा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत चालला असेल तर बघा मित्रांनो आपल्या व्हिडिओला जे आहे तुम्ही लाईक करत चला, कारण मित्रांनो बघा आमच्यासारख्या क्रिएटरला जे मित्रांनो बघा अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो खूपच जास्त मेहनत घ्यावी लागते आणि मित्रांनो बघा तुमच्या जर एक लाईक करत असाल तर त्या लाईकमुळे मित्रांनो बघा आम्हाला या ठिकाणी प्रोत्साहन मिळत असतं आणि मित्रांनो आम्ही जे व्हिडिओ जल्दी अपलोड करत असतो। त्यामुळे बघा मित्रांनो अवश्य मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तरच मित्रांनो लाईक करत चला। तर बघा प्रश्न काय आहे, एक काम 10 व्यक्ती 5 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 2 व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील। सरळ मित्रांनो एक काम 10 व्यक्ती 5 दिवसात पूर्ण करतात म्हणून सरळ 10 गुणाकारामध्ये 5 घ्या, पुन्हा तर मित्रांनो तेच काम 2 व्यक्ती किती दिवसात करतील म्हणून छेदामध्ये 2। आता बघा बे 5 10, 5 गुणाकारामध्ये 5 केलं तर किती मित्रांनो 25 दिवस, म्हणजेच बघा पर्याय क्रमांक किती, पर्याय क्रमांक अ या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे दिलेली मालिका पूर्ण करा। तर बघा मित्रांनो या ठिकाणी आताच मी तुम्हाला सांगितलं होतं की घनमूळ व वर्गमूळ या ठिकाणी तुम्हाला पाठ असणं महत्वाचं आहे। तर बघा मित्रांनो या ठिकाणी पुढे दिलेली मालिका पूर्ण करा या प्रकारचा प्रश्न विचारला। तर बघा मित्रांनो या ठिकाणी जी मालिका दिली ही मालिका या ठिकाणी आता तुम्हाला पूर्ण करायची आहे, त्यामुळे बघा या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचं आहे। मी या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला कमेंट या ठिकाणी तुम्हाला सांगणार नाही, त्यामुळे बघा या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्ही कमेंटमध्ये सांगून टाका। पुढे 10 कोटी म्हणजे 1 वर किती शून्य, तर बघा मित्रांनो हा प्रश्न पोलीस भरती मित्रांनो विचारण्यात आलेला होता। तर बघा 10 कोटी म्हणजे मित्रांनो 1 वर किती शून्य, तर लक्षात घ्या मित्रांनो 1 लाख जर तुम्हाला विचारलं मित्रांनो 1 लाख तर बघा 1 वर मित्रांनो 5 शून्य असतात, 1 3 4 व 5 हे 1 लाख। 10 लाख म्हटलं मित्रांनो 10 लाख, तर बघा मित्रांनो 10 वर 5 शून्य असतील, 10 वर 5 शून्य हे झालं किती मित्रांनो 10 लाख, म्हणजेच बघा किती 1 वर आता 6 शून्य। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 1 कोटी विचारलंय, मग पुन्हा 1 कोटी घ्या, 1 कोटीवर मित्रांनो किती 1 च्या बाद 7 शून्य असतात म्हणून 7 घेऊन टाकू, 3 पुन्हा 1 2 3 4। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 10 कोटी विचारलं, पुन्हा त्या ठिकाणी आता 10 घ्या,
मग मित्रांनो पुन्हा 10 कोटी घ्या, मग पुन्हा मित्रांनो 1 कोटीच्या समोर किती शून्य असतात? 7. म्हणून सरळ तुम्ही या ठिकाणी 7 शून्य जर घेतलं अशा प्रकारे, तर या ठिकाणी बघा आपल्याला 10 1 वर मित्रांनो किती शून्य भेटतात? तर 8 शून्य भेटतात. पर्याय क्रमांक या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर असणार आहे. मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे सुद्धा ध्यानात ठेवू शकता की 1000 वर 3, 10,000 वर 4, 1 लाख वर 5, 10 लाख वर 6, 1 कोटीवर 7 व 10 कोटीवर 8 अशा प्रकारे तुम्ही जे या ठिकाणी शून्य मित्रांनो लक्षामध्ये ठेवू शकता. पुढे बघा आता प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? तर बघा मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी मित्रांनो या जे आहे या ठिकाणी कोणती संख्या येईल अशा प्रकारचा प्रश्न आहे. 2चा संबंध 8 आहे, 8चा 26, 26चा 80, तर 80चा मित्रांनो प्रश्नचिन्हाशी आहे. तर बघा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती मित्रांनो संख्या येईल तेच बघा या ठिकाणी आपल्याला मित्रांनो काढायचं आहे. तर बघा कशा प्रकारे आपण मित्रांनो या मित्रांनो ठिकाणची जी आहे संख्या आपण काढू शकतो. तर मित्रांनो बघा या ठिकाणी मित्रांनो बघा लॉजिक काय वापरलं आहे, तर सरळ बघा 2 घेऊ आपण, 8 घेऊ, पुन्हा मित्रांनो 26, पुन्हा 80, पुन्हा प्रश्नचिन्ह. बघा 2 ला 2 मित्रांनो जसं असतं तसं घ्या. पुन्हा 2चे मित्रांनो तिप्पट करा, 2ची तिप्पट केलं झालं किती? व्यतिरिक्त 6. मग पुन्हा 6 मध्ये 2 प्लस करा झाले किती? 8 आलेलं आहे. मग पुन्हा मित्रांनो हे 8 घ्या, या 8ची तिप्पट करा, मग बरोबर 8 त्रिक 24, या 24 मध्ये प्लस 2 करा झाले किती मित्रांनो? 28 आलं. पुन्हा हे मित्रांनो 28 घ्या, 28चे मित्रांनो तिप्पट करा, 28 त्रिक मित्रांनो झाले किती? 78. पुन्हा प्लस 2 जर केलं आले किती? 80. तर बघा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आपण गुणाकार सुद्धा करून दाखवतो तुम्हाला एक बार. 28 गुणाकारामध्ये 3, बघा 3 8 24 मित्रांनो किती? 3 8 24. तर म्हणून मित्रांनो बघा मित्रांनो 3 8 किती? 24 आलं किती मित्रांनो? ह्याच्याला 2, 3 दोन्ही 6, 6 3 दोन्ही मित्रांनो झालं किती? 3 दोन्ही 6, 6 आणि 1 7. तर बघा मित्रांनो झालं किती? 74. तर बघा मित्रांनो या ठिकाणी थोडंसं आपलं गणित चुकत आहे. तर 8 त्रिक मित्रांनो झाले किती? 24. बघा या ठिकाणी बघा मित्रांनो थोडंसं बघा या ठिकाणी आपल्याला 80 मित्रांनो आन्सर जे आहे या ठिकाणी येत नाही. तर बघा अनेक बार मित्रांनो आपण या ठिकाणी करून बघू गणित. तर थोडंसं मित्रांनो जे आपण या ठिकाणी 24 आणि 2 मित्रांनो 26 करण्याच्या ऐवजी मित्रांनो आपण या ठिकाणी 28 केलं होतं. त्यामुळे बघा या ठिकाणी आपले जे योग्य आन्सर होतं ते चुकत होतं मित्रांनो. म्हणून आपण या ठिकाणी बघा सर्व पुन्हा 26 या ठिकाणी आपण करून घेतलं. बघा आता या ठिकाणी आपण कशा प्रकारे जे आपला प्रश्न आहे या ठिकाणी सोडवू शकतो. सर्व आता बघा मित्रांनो या ठिकाणी 26 गुणाकारामध्ये जर आपण 3 केलं, बघा आता झालं किती? 26 गुणाकारात 3, 3 6 18, ह्याच्याला 1 3 दोन्ही 6 आणि 1 7 ओके 78. 26 त्रिक 78 प्लस जर 2 केलं आले किती? 80. मग पुन्हा मित्रांनो हे सरळ 80 घ्या, 80ची तिप्पट 8 त्रिक 24, 24 ला मित्रांनो 24 जसं तसं हे 0 सुद्धा असतं तसं इथं प्लस जर 2 केलं झालं किती? 240 प्लस 2 200 मित्रांनो झालं किती? 42. म्हणजेच किती? पर्याय क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाच्या मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा 9वा. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीची गुणोत्तर काढा. तर बघा मित्रांनो पहिल्या राशीचे जे आहे या ठिकाणी दुसऱ्या राशीशी आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. 2.4 किलोग्रॅमचा मित्रांनो जे गुणोत्तर आहे आपल्याला या 3600 ग्रॅम सोबत काढायचं आहे. तर बघा मित्रांनो 2.4 ग्रॅम म्हणजे 2400 ग्रॅम, 2.4 किलोग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम? तर या ठिकाणी बघा 2400 ग्रॅम आहेत. बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे आहे 3600 ग्रॅम म्हणजे आपल्याला बघा या ठिकाणी जे आहे याला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ग्रॅम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मित्रांनो बघा सरळ आपल्याला 2 किलो 2 जसं तसं ठेवून घ्या, पॉईंट कट करून घ्या, 4 4 जसं तसं, मग 0 तुम्ही वाढवून घ्या. किती? 2 0 म्हणजे झालं किती मित्रांनो? बघा हे आता ग्रॅम मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. किती? 2.4 किलोग्रॅम 2.4 किलोग्रॅम म्हणजे मित्रांनो किती? 2400 ग्रॅम इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे हे सरळ आपण 3600 ग्रॅम. आता बघा हा 1 0 कट, हा 1 0 कट, पुन्हा हे 2 0 कट, पुन्हा बघा आता मित्रांनो 12 ने मित्रांनो या दोन्ही संख्यांना भागायचं होतं. 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36 म्हणजे 2 3. पर्याय क्रमांक ब या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे. पुढे बघा शेवटचा प्रश्न. 1 हेक्टर म्हणजे किती एकर? तर बघा मित्रांनो 1 हेक्टर म्हणजे किती एकर या प्रश्नाची योग्य आन्सर बघा मित्रांनो आपल्या काय आहे? तर 2.5 एकर. पर्याय क्रमांक 1 हेक्टर म्हणजे मित्रांनो किती? 2.5 एकर बघा या ठिकाणी मित्रांनो असणार आहे. तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो
हे होते मित्रांनो आपले आजच्या मित्रांनो पोलीस भरतीमध्ये मित्रांनो विचारलेले छोटे छोटे मित्रांनो प्रश्न, जे की मित्रांनो आपण आज मित्रांनो कव्हर केले. तर मित्रांनो पुढे जे भाग आपला दुसरा होणार आहे, त्यामुळे तुम्ही जे आहे आत्ताच बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आत्ताच बघा मित्रांनो ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तर बघा मित्रांनो भेटू परत अशा काही नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मित्रांनो बघत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आणि मित्रांनो घ्या काळजी, करा अभ्यास.